Good afternoon. Good afternoon, teacher. Yes, good afternoon everyone. Done with your presenting? सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून झाली आहे का? ओके. सो लेट स्टार्ट. आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा मी तुम्हाला थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा एक कविता शिकवणार आहे. दिस इज स्पेशली फॉर यू सार्थक अँड कुशल. ओके, प्लीज पे अटेन्शन ओव्हर हिअर. बघा, लास्ट लेक्चरला आपण हा धडा पाहिला होता. येस, आठवतंय तुम्हाला? आपण सारे खेळू हा तुमचा तिसरा धडा पाहिलेला. यामध्ये त्या मुलीसोबत कोण खेळत नसतं, मग तिला कुत्र्याचं पिल्लू मिळतं आणि सगळे तिच्यासोबत खेळायला येतात रोज. येस, तर आज आपण बघणार आहोत वारांचे गाणे. वारांचे गाणे. त्या अगोदर तुम्ही मला वार सांगू शकाल का? जसे इंग्लिशमध्ये तुम्ही डेज ऑफ द वीक म्हणता, संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तसं मराठीमध्ये वार सांगू शकाल का तुम्ही? ओके, येस स्वराज. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. येस, वेदांत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके, गुड. रिद्धी. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि रविवार. रविवार. येस. अजून थर्ड स्टँडर्ड सार्थक. सार्थक तू बोल. ठीक आहे, नाही. मराठी वार नाही येत तुम्हाला? कुशल तुला येतात का? नो. ओके, से आफ्टर मी. माझ्या मागे बोलायचं आहे. ओके. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. मधुरा. मधुरा तुला येतात का काय मॅडम? वारांची नावे? मराठीत वार येतात का तुला? सोमवार, मंगळवार. हो मॅडम. हा, मला बोलून दाखव. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. येस, गुड. ओके, बघा इथे लक्ष द्या. सोमवार म्हणजे मंडे. ओके, मी तुम्हाला सगळ्यांना लिहून देणार आहे. त्या अगोदर आपण हे वारांचे गाणे पाहूया. बघा, गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा. मुलं सगळी शाळेत गेलेली दिसत आहेत. चित्रात काय दिसतंय बघा? मुलं शाळेत गेलेली आहेत, काही खेळ खेळत आहेत, चित्र रंगवत आहेत, देन ग्राउंड वर एक्सरसाइज करत आहेत, फिरायला गेले आहेत, सुट्टीच्या दिवशी खेळत आहेत बॅट बॉल. ओके, बघा, गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा. मग सोमवारी काय केलं जातं? मुलं काय सांगतात? शाळेमध्ये सोमवारी आम्हाला गप्पा गोष्टी आणि गाणी म्हणायला शिकवतात. कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा. आवाज येतोय का माझा सर्वांना? माय व्हॉइस इज देअर? येस. ओके, कॅन यू हिअर मी क्लिअरली? ओके, लेट्स स्टार्ट. कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा. मग मंगळवारी त्यांना काय शिकवतात? परिसर अभ्यास म्हणजे ईव्हीएस शिकवतात आणि त्याच्यासाठी त्यांना प्रॅक्टिकल करायला लावतात. बघा इथे दिसतंय का तुम्हाला? येस, त्यांना लॅब मध्ये घेऊन गेलेत आणि काही प्रॅक्टिकल करायला लावतात. ओके. कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग. मग बुधवार का आहे? त्यांचा चित्रकलेचा आहे. बघा, मग त्यांनी कागद माती काय काय घेतलंय, रंग घेतलेत आणि चित्र रंगवत बसलेत.
भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा. मग गुरुवारी काय झालेलं आहे? गुरुवारी बालसभा जमलेली आहे. आणि इथे बघा भाषणाचा तास आहे, त्यामुळे हा जितू नावाचा मुलगा भाषण करत आहे. इलोकेशन कॉम्पिटिशन आहे. ओके. पाने फुले जंगल सफारी, सहलीला जाऊ शुक्रवारी. मग शुक्रवारी काय करणार आहेत? त्यांची पिकनिक नेणार आहे. मग पिकनिकला जंगलात नेणार आहेत. मग ते काय बोलतात? पानं पाहायला मिळतील, फुले पाहायला मिळतील आणि मस्तपैकी जंगल सफारी करायला मिळेल. खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी. मग शनिवारी काय आहे? त्यांची एक्सरसाइज. एक्सरसाइजला मराठीमध्ये कवायत असं म्हणतात. ओके. मग शनिवारी एक्सरसाइज आहे, तर शनिवारी आम्हाला खेळण्यात खूप आनंद वाटतो. शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी. मग मुले काय म्हणत आहेत की शाळेला आता रविवार आला आणि रविवारी शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन खेळत असतो. ओके. समजली आहे कविता? येस. ओके. तर मी तुम्हाला सगळ्यांना वारांची नावं लिहून देते, ती लिहून घ्या. चला, स्टार्ट रायटिंग अलॉंग विथ मी. सगळ्यांनी लिहायचं आहे. एव्हरीवन, 4th स्टँडर्ड सुद्धा लिहिणार आहे. संडे रविवार, मंडे सोमवार, ट्यूसडे, मंगळवार, वेडनेसडे, बुधवार, थर्सडे, गुरुवार, फ्रायडे, शुक्रवार, and Saturday I am writing over here. Okay. Saturday, शनिवार, चला लिहा पटकन. कुशल, लर्न करायचे आहेत हे मराठीमध्ये वार, कुशल आणि सार्थक. ओके. मराठीमध्ये वार लर्न करायचे आहेत. चला आता पटकन लिहून घ्या. आणि कुशल आणि सार्थक मला बोलून दाखवणार हे वार, लिहिलेले वार मला वाचून दाखवणार मराठीमध्ये. ओके. चला करा पटापट. कंप्लीट झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके.
कम्प्लीट. ओके, सार्थक वाचून दाखव मला आता. येस टीचर. संडे रविवार, मंडे हम्म, सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेनसडे बुधवार. हम्म. You are this. थर्सडे थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार, संडे शनिवार, सॅटरडे शनिवार. सॅटरडे शनिवार. ओके, आता लर्न करणार ना मराठीतले पण डेज. नेक्स्ट Yes, लेक्चरला मला बोलून दाखवणार. येस टीचर. ओके, गुड बॉय. नाव कुशल. कुशल तू वाच बेटा. संडे रवि हा, रविवार. रविवार, ट्यूसडे मंडे. मंगळवार, मंडे सोमवार. मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेनसडे बुधवार, येस. वेनसडे थर्सडे शनि गुरुवार. फ्रायडे शुक्रवार, हम्म, सॅटरडे शनिवार. ओके, गुड. नाईस. सगळ्यांचं लिहून झालंय का? येस. एव्हरीवन हॅज कंप्लीटेड रायटिंग. येस टीचर. ओके. ओके, चला आता कविता कोण म्हणून दाखवणार मला परत एकदा? कविता कोण वाचून दाखवणार? सगळ्यांसाठी वाचायची आहे. स्पर्श तू वाचणार का? हा, वाच. सगळ्यांनी नीट ऐका. एकदा स्पर्श वाचून दाखवते, सगळ्यांनी एकदम नीट ऐका. येस, स्पर्श स्टार्ट. कवितेचं नाव वाच आणि कविता वाच. गोष्टींचा सोमवार आमचा आवडीचा, कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफारी, सहलीला. सहलीला जाऊया शुक्रवारी, खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येतात खेळायला घरी. गुड. सगळ्यांना कविता समजले का? कुशल आणि सार्थक, ही कविता तुम्ही पाठ करायची आहे. ओके, नेक्स्ट. ओके, नेक्स्ट थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम साठी घेऊया आपण. येस. Let's see what we have done in the last lecture and then we will start with the next one. Okay. Third standard Marathi medium, this is for you. Swaraj, Vedant and Madhura. सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे. बघा, आपण मुसळधार पावसाने वरोरा जलमय हा पाठ पाहिला होता. येस. ओके. नेक्स्ट आपण बघायचं आहे, वाचन आहे, आम्ही असेही बोलतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण बोलत असतो. येस. सगळ्यांची भाषा वेगवेगळी असते की नाही? मग तुम्हाला 2 पॅरेग्राफ दिले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोललं गेलेलं आहे. जसं विदर्भातली लोक वेगळ्या
एका वेगळ्या साऊंडने बोलतात, वेगळ्या पद्धतीने बोलतात. नंतर जी कोकणातली लोक आहेत ती वेगळ्या प्रकारे बोलतात. मग आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. मग हा पाठ त्यावरच बेस्ड आहे. आम्ही असेही बोलतो. मी एकदा वाचून दाखवते आणि तुम्ही नंतर वाचायचं आहे. त्यामुळे तुम्ही वाचल्यावर तुम्हाला समजणार आहे की पॅरेग्राफ मध्ये कशा प्रकारे फरक येतो. ओके, बोली भाषा कशा प्रकारे वेगवेगळी असते सगळ्यांची ते समजेल आपल्याला. ओके, पहा. आपण सगळेजण आपापल्या पद्धतीनं बोलतो. कधी कधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो. म्हणजे आपण एकसारखंच बोलत असतो, पण त्यात थोडाफार फरक असतो. कोकणातल्या एका शाळेतील रशीद व पारूनं जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात लिहिलं आहे. ते वाचताना तुम्हाला गंमत वाटेल. बघा काय सांगितलं आहे आपल्याला. कोकणातल्या पारू आणि रशीद यांनी शाळेत जाताना काही दृश्य पाहिली आणि त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. ओके, मग त्यांची भाषा थोडी वेगळी असणार आहे आणि आपल्याला आता ती पाहायची आहे. बघा, पावसाळ्याचे दिवस होते. पावसाची रिपरिप चालू होती. मुलं रमत गमत टंगळ मंगळ करत शाळेत येत होती. काय सांगितलं आहे, दिवस कोणते होते, पावसाळ्या ऋतूचे दिवस होते आणि पाऊस पडत होता. पावसाची रिपरिप चालूच होती. मुलं काय करत होती, रमत गमत खेळत टंगळ मंगळ करत शाळेत येत होती. येताना पाहिलेल्या गमती एकमेकांना सांगत होती. आज शाळेत आल्यावर बाईंनी एक नवाच खेळ सुरू केला. शाळेत येताना जे जे पाहिलं त्याचं वर्णन लिहा. त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं. मुलं उत्साहानं लिहू लागली. जे पाहिलं ते लिहायचं स्वतःच्या मनानं. त्यांना मजा वाटत होती. लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला. बघा, मुलं शाळेत गेली. मग टीचरांनी काय सांगितलं त्यांना की तुम्ही येताना ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करा. म्हणजे डिस्क्रिप्शन लिहा तुम्ही त्याच्याबद्दल. तुम्ही काय काय पाहिलं त्याच्याबद्दल. मुलांना मज्जा वाटली. मुलं पण लिहायला लागली आणि नंतर लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला. मग रशीदने काय लिहिलंय ते बघा आपण, ते बघूया आपण. हातात दप्तरने करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत माडाच्या उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला सांकव वलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते. पुढं आलो तर एक एसटी फासानं आली आणि वाकणातनं भुर्र पुढे गेली. भर्र एवढ्यात माकडाचं एक केलटं उड्या मारत गेलं. रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकड धरली. कुत्रं लई जोरात भुकायलं. आम्ही पळतच इकडं आलो. बघा, भाषेत फरक वाटला ना तुम्हाला. सांगा मला, आपण जी पुस्तकाची रोज भाषा वापरतो ती होती का या पॅरेग्राफ मध्ये. भाषेत फरक आहे की नाही. जसं की पाकड धरली, आपण काय बोललो, आपण काय म्हटलं असतं, रस्त्यावरचा कुत्रा पाठी लागला. ओके, किंवा रस्त्यावरच्या कुत्र्याने पाठ धरली. इथे काय सांगितलंय, पाकड धरली. रशीद काय म्हणतोय, पाकड धरली. पाऊस गळू लागला, आपण काय बोललो असतो, पाऊस पडू लागला. त्याने काय म्हटलंय, पाऊस गळू लागला. येस, म्हणजे इथे भाषा वेगळी आहे. आता रशीदचं वाचन संपलं. लगेच पारू उत्साहानं म्हणाली, बाई आम्ही सोबतच आलो पण मी वेगळं लिहिलंय, मी वाचू. अगं वाच की, असं बाईंनी म्हणताच पारू वाचू लागली. मग आता रशीद आणि पारू एकत्र आले होते. मग ती पारू टीचरांना म्हणाली की आम्ही एकत्रच आलोय पण मी त्याच्यापेक्षा थोडं वेगळं लिहिलंय, मी वाचू का. मग पारू पण वाचू लागली. बघा तिने काय लिहिलंय, हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. बघा इथे काय लिहिले, करडा. रशीदने करडा म्हटलंय आणि पारूने डब्बा म्हटलंय. वस्तू एकच आहे पण तिला दोन नावं दिली गेली, करडा आणि डब्बा. ओके, नेक्स्ट. वाटेत नारळाच्या उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस पडू लागला. रशीदनं काय म्हटलंय, पाऊस गळू लागला. आणि पारूनं काय म्हटलंय, पाऊस पडू लागला. वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते. रशीदने काय म्हटलंय, विसाव्याच्या जागेत नाही, गोठणीत म्हटलंय आणि गोवारी म्हटलंय. पारूने काय म्हटलंय, गुराखी. ओके, पुढे आलो तर एक एसटी वेगाने आली आणि वळणावरून पुढे गेली. रशीदने काय म्हटलंय, एसटी फासानं आली आणि वाकणातनं पुढे गेली.
पारूने काय म्हटलं, एसटी वेगाने आली आणि वळणावरून पुढे गेली. भरभर इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला. रशीदने काय लिहिलंय, माकडाचं एक केल्ट आणि पारूने लिहिले पिल्लू. ओके, रस्त्यावरच्या कुत्र्याने त्याची पाकड धरली असं लिहिलंय रशीदने. पारूने काय लिहिलंय, रस्त्यावरच्या कुत्र्याने त्याचा पाठलाग सुरू केला. कुत्र फारच जोरजोरात भुंकू लागला. आम्ही पळतच इकडे आलो. पारूने तिचं वाचन संपवलं. अगं, तुम्ही अगदी एकसारखं लिहिलंय. तुम्ही दोघं मिळून आलात ना? बाई म्हणाल्या. एकसारखं कसं काय? रशीद अन पारू दोघं एकदम म्हणाले. बघा, आता आपण वाचलं तर आपल्याला दिसलं ना की त्यांची लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यांनी भाषा वेगवेगळी वापरले ना. मराठीच लिहिले त्यांनी, पण त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. जसं रशीदने करडा म्हटलंय तर पारूने डब्बा म्हटलंय. रशीदने म्हटलंय पाऊस गळू लागला, पारूने म्हटलंय पाऊस पडू लागला. म्हणजे त्यांची भाषा वेगवेगळी वापरली आहे त्यांनी. मग बाई काय म्हणतात, तुम्ही अगदी एकसारखं लिहिलंय. हे बघा, रशीदने लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारूने आम्ही डबा घेऊन निघालो. पण डब्बा म्हणजेच करडा, माड म्हणजेच नारळ. आता तुम्ही शोधा बरं, तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी कोणते शब्द लिहिले आहेत ते. बाई म्हणाल्या. बघा, मग आता इथे रशीदचा शब्द बघा, तुम्हाला एक मस्त टेबल दिलाय. रशीदचा शब्द करडा, पारूचा शब्द डबा आणि आपला शब्द काय असतो, टिफिन. माझा शब्द टिफिन. रशीदने वापरला शब्द माड, पारूने वापरला शब्द नारळ, माझा शब्द नारळ. ओके, अशा प्रकारे या पॅरेग्राफ मधनं वेगवेगळे शब्द शोधायचे आहेत. रशीदने आणि पारूने कोणकोणते शब्द वेगवेगळे वापरले आहेत आणि तुम्ही त्या शब्दाला काय म्हणता ते या टेबलमध्ये लिहायचं आहे. लिहू शकाल वेदांत, स्वराज आणि मधुरा? येस, वेदांत, स्वराज, मधुरा लिहू शकाल तुम्ही होमवर्कला हे? ओके, टीचर काय समजला? लिहायचंय? आता मी काय काय लिहायचंय? सांगितलं वेदांत? आता मी काय सांगितलं, कुठे लक्ष होतं तुझं? धडा समजला का तुम्हाला, सांगा मला. थर्ड मराठी मीडियम धडा समजला का तुम्हाला? ओके, मग या धड्यावर हा होमवर्क आहे. इथे या टेबल मध्ये काय सांगितलंय, रशीदने शब्द लिहिलेला आणि पारूने शब्द लिहिलेला आणि त्या शब्दाला तुम्ही काय म्हणता ते लिहायचं आहे. जसं करडा, रशीदने लिहिलंय करडा, पारूने लिहिलंय डब्बा. तुम्ही काय म्हणता, डब्बा, टिफिन, काही म्हणत असेल ते लिहायचं आहे. हा तुमचा होमवर्क असणार आहे हा टेबल. ओके, नाव फोर्थ स्टँडर्ड वी विल टेक युअर्स. ओके, मराठी मीडियम थर्ड स्टँडर्ड सगळ्यांना समजलाय का शिकवलेला धडा? वेदांत, स्वराज, मधुरा समजलाय का? काय होतं त्या धड्यामध्ये सांगा मला. भाषा, आपली बोलीभाषा कशा प्रकारे आपण वापरतो ते सांगितलं होतं. ओके, वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो. येस, ओके. तर चौथी, इयत्ता चौथी, स्टँडर्ड 4, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता लर्न झाली का तुमची, सांगा मला. येस, डन. ओके ओके, सगळ्यांना विचारणार आहे मी. येस, स्नेहा बोलिए, बोल के दिखाइए. गाड्या गाड्या भिंगोऱ्या, टप 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 पडती गाड्या, पटपट पटपट भेजू साड्या, पकडून धरती बिकडून गेल्या, गाड्या गाड्या भिंगोऱ्या. गरगर गरगर मेघ गरजती, छम 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 विजा कडकती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाड्या गाड्या भिंगोऱ्या. टरटर टरटर थंडी वाजते, हक आईची ऐकून, हक ऐकू येते, ऐकू येते, ऐकू येते. ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ व्हायच्या,
गाड्या गाड्या भिंगोऱ्या. येस. रिद्धी. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडून धरता विचलून गेल्या गारा गारा भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजता, चम 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 विजा चमकत्या, थुई 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 मोर नाचता, गारा गारा भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजती, हाका आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गारा गारा भिंगोऱ्या. येस, गुड. नेक्स्ट कनिष्क. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, टप 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 पडती गारा, पटपट पटवत वेचू साऱ्या, पकडून धरता विचलून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजती, हा काहीची वाजते. थंडी वाजते, हा काहीची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. व्हेरी गुड. चला, झालंय 4th स्टँडर्ड सगळे. रिद्धी, कनिष्क and स्नेहा. स्पर्श इज नॉट हिअर. ओके, चला. नाव आता आपल्याला तुमचं 6th लेसन आहे, फरक ओळखायचा आहे. ओके, फरक ओळखायचा आहे म्हणजे डिफरन्शिएट बिटवीन. डिफरन्शिएट बिटवीन करताना तुम्ही येस बघा, दोन चित्रातील फरक ओळखायचा आहे. दोन चित्रातील फरक. ओके, चला, एक एक फरक सगळ्यांनी सांगायचा आहे मला. बघा, दोन चित्र दिलेली आहेत, त्यामध्ये सीसॉ आहे, वजन. ओके, वजन काटा आहे आणि तिथे काय केलंय, मुलं बसलेली आहेत. आणि आता त्या दोन चित्रांमध्ये काय फरक आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. चला, एक फरक सांग रिद्धी. एका चित्रामध्ये फुटबॉल आहे, एका चित्रामध्ये फुटबॉल नाही आहे. ओके, गुड. नेक्स्ट, अजून कोण सांगणार? स्पर्श सांग. एका चित्रामध्ये एका पोराचा खिसा आहे ना एका पोरग्याचा नाही. ओके, त्या मुलाच्या पॅन्टला खिस्सा आहे आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये नाहीये. अजून कोण सांगणार? अजून कोण सांगणार? सांगा चला. स्नेहा, आप बताएंगे? टीचर, पहले में एक कुत्ता के पास बॉल नहीं है, दूसरे के पास बॉल है. हाँ, वो बता दिया रिद्धि ने. और बताओगे? कुत्ते से रिलेटेड ही एक है, देखिए. ओके, स्वराज तू सांगणार? येस मॅम. एका साईडला झाड, या हाँ, इकडच्या बोल बोल साईडनी बोल. एका साईडनी झाड आहे, एका साईडनी नाहीये. येस, अजून एक आहे बघा फरक. बघा, कोण सांगणार अजून एक? सार्थक सांग. सार्थक. कुत्र्याच्या गळ्यात. हा, येस, दॅट्स व्हॉट आय वॉज वॉन्टेड. बघा, एका चित्रामध्ये कुत्र्याच्या गळ्यात जो पट्टा आहे त्याला कॉइन नाहीये आणि दुसऱ्यामध्ये आहे. येस, समजला फरक दोन चित्रांमधला? लिहू शकाल तुम्ही? येस. नेक्स्ट बघूया. आता इथे गटात न बसणारी आकृती ओळखा आणि त्यावर बरोबर अशी खूण करा. ओके, सांगा आता मला. पहिल्यामध्ये ट्रायंगल आहे, सर्कल आहे, स्क्वेअर आहे, अजून क्वाड्रिलॅटरल आहे, बरोबर. मग त्यामध्ये कोणती आकृती गटात नाही बसत सांगा? पेंटॅगॉन आहे, सॉरी. येस, कोणती नाही बसत? वेदांत सांग.
गोल. येस, गोल नाही बसत कारण गोलाला बाजू नाही. ओके, नेक्स्ट सेकंड मध्ये ते चेहऱ्याचे चित्र आहेत बघा, त्यामध्ये कोणती आकृती नाही बसत? कोणत्या नंबरची? रिद्धी सांग. 3 नंबर. 3 नंबर. का? कारण का नाही की बसत? कारण की सगळ्यांचे डोळे असे खालती आहेत, त्याचेच डोळे असे वरती आहेत. सगळ्यांचे वर आहेत आणि त्याचे खाली आहेत. ओके, येस. नेक्स्ट. येस, आता बघा इथे बघा आकारांमध्ये फरक पडतोय. प्रत्येक लेटरला नीट बघा काय आहे बघा. प, श, फ, ल. ओके, मग सगळ्यांचा आकार बघा आणि यामध्ये कोणता अक्षर गटात बसत नाही सांगा. पहिल्यामध्ये कोणता अक्षर गटात न बसणार आहे सांगा मधुरा. ओके, सार्थक तू सांगणार का? ल. ल बसत नाही. येस, व्हेरी गुड. ल. ओके, ल. नेक्स्ट क, र, ब, व यामध्ये कोणता नाही बसत? कोण सांगणार? ओके, स्वराज. र. ओके, र. नंतर आहे र, श, ज, स यामध्ये कोणता नाही बसत? रिद्धी. ज. येस, ज. नेक्स्ट आहे ट, ठ, ढ, ण यामध्ये कोणता नाही बसत? स्पर्श. येस, स्पर्श. ण, ण नाही बसत. ओके, लास्ट म, भ, न, ई. कनिष्क यामध्ये कोणता नाही बसत? म, भ, न, ई. 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 ओके, चला आता सगळ्यांनी हे लिहून काढा. चला लिहून काढा आणि आन्सर लिहा आणि नंतर मला बुक शो करा. सगळ्यांनी, थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी पण लिहायचं आहे. एक छानसा ग्रामरचा टॉपिक आहे हा, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लिहायचं आहे. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम सगळ्यांनी लिहायचं आहे. चला, आकारानुसार गटात न बसणारे शब्द अक्षर ओळखा, त्याखाली रेघ ओढा. चला पटापट कंप्लीट करा आणि झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. लिहू शकाल ना तुम्ही या स्क्रीनवरून? येस, इथे मी दाखवलंय तिथून लिहू शकाल ना? टेल मी. येस टीचर. ओके, सो स्टार्ट रायटिंग प्लीज. चला सगळ्यांनी लिहायचं आहे, थर्ड स्टँडर्ड पण आणि इक्वल. जिथे गटात न बसणारा जो शब्द आहे त्याला सर्कल करा किंवा त्याच्या खाली एक अंडरलाईन करा. ओके, त्याच्या खाली एक रेष ओढा. जो ऑड वन आउट आहे त्याला सर्कल करा किंवा त्याच्या खाली एक रेष ओढा. डू इट फास्ट आणि नंतर आपण रीडिंग घेणार आहोत सगळ्यांचं. ओके, स्नेहा हो गया आपका लिख के?
ओके, स्वराज ऑल्सो कंप्लीटेड, गुड। चलो सब लोग लिखिए जल्दी से और बाद में यस स्पर्श कुशल डन। ओके, आता आपल्याला रीडिंग घ्यायचं आहे, प्लीज मेक इट फास्ट। ओके, अंडरलाईन केलं लेटर खाली, जो ऑड वन आउट आहे त्याच्या खाली अंडरलाईन केलं सगळ्यांनी? येस, ओके। चला पटकन करा सगळ्यांनी। हु एल्स रिमेन? वेदांग, मधुरा, कनिश, रिद्धी, बी फास्ट। रिद्धी completed, okay. Yes. Now, okay, Kanishk also completed. Now Vedang and Madhura, be fast. मी रीडिंग घेणार आहे आता तुमचं। ओके डन। वेदांत झालाय का लिहून? टीचर दिसत नाही नीट। काय दिसत नाही मधुरा? टीचर तुम्ही जो लावला ना तो छोटा झालाय म्हणून दिसत नाही। माझी स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? यस टीचर। क्लिअरली विजिबल? क्लिअरली हो विजिबल? टीचर। मग पण तुझ्या मोठा मोबाईल तू मोबाईलला झूम कर मधुरा। तो तुझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, तू तिथे झूम कर। मी काहीच नाही केलं इथे, मी जी साईज आहे तीच ठेवली। तू त्याला झूम कर। ओके, शी लेफ्ट। ओके, सगळ्यांचं झालंय बाकी? चला आपण रीडिंग घेणार आहोत आज। मी तुम्हाला एक लेसन देते आणि तुम्ही सगळ्यांनी तो वाचायचा आहे। ओके, 1 3rd standard student and 4th standard student. Okay, we will go by this, go like this. एक 3rd स्टँडर्डचा स्टुडंट वाचणार आणि त्यानंतर एक 4th स्टँडर्डचा स्टुडंट वाचणार। Yes, everyone will get the chance. त्या अगोदर आपण वाचन सुरू करायच्या अगोदर मला सांगा, सगळ्यांना सगळं समजलंय का? सार्थक कुशल तुमची कविता घेतली आपण, आठवड्याचे वार। ओके, आणि 4th स्टँडर्ड तुमचा फरक ओळखा घेतला आपण। अँड 3rd स्टँडर्ड मराठी, 3rd स्टँडर्ड मराठी तुमचा एक धडा घेतला ज्यामध्ये भाषा आपण रोजची कशी वापरतो, ओके, ते पाहिलं आपण। चला आता तुम्ही रीडिंग करणार आहात। सार्थक स्टार्ट। यस टीचर। कणखा कणख न दंड श तील खानदेशातील एक गाव गाव तय गाव तय त्या त्या गणगावामध्ये हा सखाराम सकाराम हो तयाचे त्याच कणकुतंतुब खूप कुटुंब राहत होत होत सकंकरम सकाराम व
याचे त्याची 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 पत्नी 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 सुलभ सुलभा सुलभा हे नंदोग हे दोघं हे दोघं दिवसभरात दिवसभरात दिवसभर 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 उन्हात ऊन ह्या तंटे पुन्हा नेहात तान्हात उन्हात तालात मजुरी हम्म, करायचे करायचे येस करायचे तयाने त्यांना त्यांना सहा स स्नेहा स्नेहा हम्म, नावाचा एक नावाची नावाची एक मुलगी होती. हम्म, ती तिची तिचं तिचं तंती पयतेच चौथीपर्यंतचं चौकीपर्यंतच क्षणात शिक्षण क्षणात शिक्षण शिक्षण झालं होत. ती ती अतयान अत्यंत अत्यंत अभयसू अभयसू अभ्यासू अभ्यासू व कष्टाळू कष्टाळू होती. ओके स्टॉप गुड नेक्स्ट स्पर्श स्पर्श स्टार्ट रीडिंग द नेक्स्ट सार्थकने वाचलं त्याच्या पुढून वाचायला सुरुवात कर. यस टीचर तिचं तिचा तिचा पुढून वाचायला सुरुवात कर. नाही स्पर्श तिचा छोटा भाऊ बघ सार्थकने कुठपर्यंत वाचलाय ती अत्यंत छोटा अभ्यासू व भाऊ कष्टाळू होती. हा पुढून वाचायला सुरुवात कर. तिचा तिचा छोटा भाऊ भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता. गावात चौथीच्या चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं. बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती. स्नेहालाही स्नेहालाही तिच्या सारखा आपण पुढे शिकावं असं वाटायचं. वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार
सारखं घोळत घोळत. होता. हा. एक ओके, दिवशी स्टॉप. नेक्स्ट स्वराज. स्वराज स्टार्ट नेहमी रीडिंग. सारखा काम वेट, स्टॉप. संपून स्पर्श, स्टॉप. स्वराज स्टार्ट. सकाराम व स्टॉप स्पर्श. सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते स्पर्श दोघं थांबायचा आहे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? मी कधीपासून येस सांगते. टीचर. ओके, स्टॉप. टीचर साऊंड इज ब्रेक. येस, माय साऊंड इज नॉट ऑडिबल टू यू ओनली. फक्त तुलाच माझा आवाज येत नाहीये. स्टॉप करायचा आहे रीडिंग करणं. स्टॉप. नेक्स्ट इज स्वराज. स्वराज, प्लीज स्टार्ट रीडिंग. Yes, ma'am. एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सकाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला सुलभाला दिसला. पण स्नेहा कुठे दिसत नव्हती. सुलभानं लगेचच स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईची हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. ओके, स्टॉप. नेक्स्ट वेदांग स्टार्ट रीडिंग. एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. रडून स्नेहाचे डोळे फुलले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. वर्गामधल्या बबलीनं पाचवीमा नाव टाकाई गय. मन्हंबी नाव टाका. पाचवीमा ओ माय माले पुढे शिकान शे माले शिकू द्यान. तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला. ओके, स्टॉप. कनिष्क स्टार्ट रीडिंग. येस, कनिष्क स्टार्ट रीडिंग. स्नेहा तुले चौथी लोंग चिकाड आले आते
आणखीन पुढे शिकी सण काय करशील तू आपली परिस्थिती स्थिती अशी गरिबी गरिबीने परगावले कसा धाडू तुले तुले अस एस्टिमा एस्टिमा ये जा करीन पडीन तणापेक्षा त्यापेक्षा आते शाय बाद बंद बंद घर बशीसन धाकला भाऊले हा सभा संभाय संभाय समजन का तुले सकाराम थोड्या रागातच म्हणाला. ओके गुड स्टॉप नेक्स्ट रिद्धी स्टार्ट रीडिंग. येस टीचर. दादाले सांगना ओ माय माले yes be fast रिद्धी माले माले पलकन पाचवी मा जाऊ द्या शिकू द्या असे म्हणत नेहा पुन्हा रडायला लागली. सुरभाला गहीवरून आलं तिचे डोळे पाणावले नवऱ्याला कसे कसं
कसं समजावून सांगावं सांगावं हेच तिला समजेना. समजेना. ओके स्टॉप. स्नेहा, स्नेहा पढ़िए. यस टीचर. पढ़िए. गावात शक्यचे थशक्याती पयत. चौथी पर्यंत चौथी पर्यंत सकस्र शाळा शाळातील शाळा होती. शाळा होतील मुला म्हणून गावातील बरेच लेक लोक लोक मुलांना चौथी चौथी पर्यंत चौथी पर्यंत शिकवत होते. शिकवत होते. Okay, stop. Okay, students, so we are going to stop over here. आपला टाइम संपलेला आहे. सो आपण इथेच थांबणार आहोत. सगळ्यांचा रिलेटेड होमवर्क सगळ्यांना गुगल क्लासरूम वर पाठवला जाईल. त्यामुळे सगळ्यांनी तो तिथे बघायचा आहे आणि करायचा आहे. ओके, सो टिल देन बाय बाय एव्हरीवन. यू कॅन लीव द बाय क्लास नाव. टीचर. बाय टीचर. बाय बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय वेलकम. बाय बाय. बाय.